नमस्कार मित्रांनो, IOB ॲप्रेंटिसशिप भरती 2026 जारी झालेली आहे. ही यावेळेसची सर्वात मोठी भरती आहे आणि ते एक ॲप्रेंटिसशिप भरती आहे. तर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काय आहे तो टाईम ड्युरेशन की त्यामध्ये आपण बघतो व फॉर्म फिल करू शकतो व एज क्रायटेरिया काय आहे या सर्वांची बद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया. तर चला स्क्रीनवर आपण ऑफिशियली PDFवर जाऊन पाहूया. तर पहा मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक यांनी एक ॲप्रेंटिसशिप भरती काढलेली आहे जे की 750 जागांसाठी व्हॅलिड आहे. तर यामध्ये बघा व्हॅकन्सी 2026 ते 2027 750 जागांसाठी ऑफिशियली नोटिफिकेशन जारी केलेली आहे. ठीक आहे, त्यामध्ये बघा फॉर्म भरण्याची पहिली तारीख जी आहे ते 7 जुलै 2026 ते 20 जुलै 2026 या टाईम ड्युरेशनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता व पेमेंट आणि फीज तुम्ही याच 2 टाईम ड्युरेशनमध्ये भरू शकता. तुम्हाला याच टाईम ड्युरेशनमध्ये तुमची फीज आहे जे फॉर्म फिलिंग जे फीज आहे ते तुम्हाला याच टाईम ड्युरेशनमध्ये कंप्लीट करावं लागेल आणि फॉर्मही तुम्हाला त्याच डेटमध्ये भरावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन एक्झाम डेटसुद्धा जारी केलेली आहे जे की 2/8/2026 जे आहे. ठीक आहे, हे तुम्ही नोट करून ठेवा आणि तोपर्यंत तुमची प्रिपरेशन 100% झालेली हवी. त्यानंतर मित्रांनो बघा, यामध्ये कोणत्या स्टेटमध्ये किती व्हॅकन्सी आहेत याची नोंद केलेली आहे. तर तुमच्या कास्टनुसार तुम्ही चेक करून घ्या तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये येता व कोणत्या कास्टमध्ये येता व तुमच्या कास्टसाठी किती व्हॅलिड जागा आहेत ते बघा. इथं आसाम आहे, आसाम आणखी ते हे बघा सर्व जे मेन्शन केलेले आहेत हे तुम्ही सर्व हळूहळू व्हिडिओ पॉज करून चेक करून घ्यावा. हे सिक्कीम, तमिळनाडू, उत्तराखंड हे असे सर्व आहेत आणि हे एवढ्यांची जर टोटल केली तर पाहून घेसाल ते 750पर्यंत भरून जातील. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक दिली आहे, ते तुम्ही तिथे जाऊन चेक करून घ्यावा. ठीक आहे, आता पुढे काय आहे. हां, इथे पहा एज क्रायटेरिया दिलेला आहे. मिनिमम 20 वर्षाच्या वरती आणि मॅक्झिमम 28 वर्षाच्या रेंजमध्ये तुम्ही पाहिजे. या 2 डेटच्या आतमध्ये तुम्ही पाहिजे. जर तुम्ही तुमच्या याच्यावरती असेल किंवा या डेटच्या खाली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर आता पुढे चेक करूया काय होतं रे. तर यामध्ये बघा वयाची सूट दिलेली आहे जे की SC आणि STसाठी 5 वर्षाची आहे आणि त्यानंतर बघा OBCसाठी हे 3 वर्षाची आहे आणि बाकीच्यांसाठी हे 10 वर्षाची सूट दिलेली आहे. ठीक आहे, हे बघा मित्रांनो, इथं पेमेंटच्याबद्दल गोष्ट केलेली आहे. जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये असेल तर 15,000 रुपये हा तुम्हाला बेसिक पेमेंट देण्यात येईल व जर तुम्ही अर्बन एरियामध्ये असाल तर तेव्हा तुम्हाला 14,500 व सेमी अर्बन एरियामध्ये असेल तर 14,000 हा तुम्हाला बेसिक पेमेंट देण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की जेव्हा ही ॲप्रेंटिसशिप चालू असते ॲप्रेंटिसशिप चालू असते तेव्हा तुम्हाला फक्त 1 वर्षासाठी व्हॅलिड असते. त्यानंतर तिथून तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देऊन तुम्हाला पाठवलं जाते घरी. ठीक आहे, तर त्या एक्सपिरियन्सच्या बेसवर तुम्हाला समजा कोणतीही बँकेची भरती आली तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी सूट मिळत असते. ठीक आहे, त्यानंतर बघा आता पुढे काय आहे दिलेलं आहे. तर हां, हे बघा ब्रांच चेक करून घ्या. यामध्ये बेसिक पेमेंट टू ॲडव्हान्स पेमेंट या सर्व गोष्टी ॲड आहेत. हे बघा आता सिलेबसची गोष्ट आहे. नेम ऑफ टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मार्क्स हे तिन्ही गोष्टी तुम्ही डिटेलनी समजून घ्यावा. ठीक आहे, हे बघा जनरल फायनान्स अवेअरनेस हे पहिला आहे सब्जेक्ट तुम्हाला. जनरल इंग्लिश हे एक आहे. क्वांट व रिझनिंग ॲप्टिट्यूड हा एक आहे आणि कम्प्युटर और सब्जेक्टिव्ह नॉलेज हे एक असे 4 सब्जेक्ट आहेत. तुम्हाला या 4 सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे, या बेसवर एक कट ऑफ लागतो, तो कट ऑफ क्रॅक करावा लागेल तुम्हाला. तो कट ऑफ क्रॅक केल्यानंतर पुढे तुम्हाला जॉईनिंग होईल तिथे ॲप्रेंटिसशिपसाठी. ठीक आहे,
त्यानंतर बघा हे फॉर्म फिल करण्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म फिल करावा. अदर कोणत्याही वेबसाईटवर जाऊन फॉर्म फिल करू नका, कारण की मग प्रॉब्लेम होऊ शकतात. फॉर्म फिल करण्याची फीज बघा इथं दिलेली आहे, 200 रुपये प्लस GST ॲड करून 236 रुपये हे आहे. आणि OBC यांच्यासाठी 600 रुपये प्लस GST अशी 708 रुपये ही फीज बनलेली आहे. त्यानंतर EW जनरल और OBC मेलसाठी 800 रुपये प्लस 18% GST 944 रुपये. ही एवढी एक एक्झाम फी आहे, जे की तुम्हाला ॲप्लिकेशन एक्झाम फीज पे करावे लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक वेळा ही PDF पूर्ण पाहून घ्या. मी हळूहळू स्क्रोल करत तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही प्रॉपर रीड करून घ्या, यामध्ये काय दिलेलं आहे काय नाही आहे. इम्पॉर्टंट ह्या गोष्टी आहेत की किती वॅकन्सीज आहेत कोणत्या स्टेटमध्ये. हे नोटीस आहे, हे पण पाहून घ्या, रीड करून घ्या बरोबर. एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे एनी कोणत्याही डिग्रीमध्ये. आय होप तुमची PDF रीड करणं झाले असेल, किंवा त्या PDF ला तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे ते पाहून घ्या.